Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 3.3 of chapter number 3 polynomials from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 46 वर प्रॅक्टिस सेट 3.3 दिलेला आहे. यामध्ये फक्त 1 क्वेश्चन आहे आणि या 1 क्वेश्चन मध्ये 6 सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. या आधीच्या प्रॅक्टिस सेट्स मध्ये आपण इन डिटेल समजून घेतलेला आहे की पॉलिनॉमियल्स म्हणजे काय, पॉलिनॉमियल्सवर वेगवेगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स कसे परफॉर्म केले जातात, म्हणजेच ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन कसं केलं जातं. आता प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये सुद्धा आपल्याला डिव्हिजनच परफॉर्म करायला सांगितलेलं आहे. हे पहा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, डिवाइड ईच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स. पहा डिवाइड करायला सांगितलेत ना पॉलिनॉमियल्स बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड. आता इथे पहा काय दिलेलं आहे, आपण डिव्हिजन जे क्लास 8 मध्ये सुद्धा आपण केलेलं आहे पॉलिनॉमियल्सचं डिव्हिजन, आणि आता प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये सुद्धा आपण पॉलिनॉमियल्सला डिवाइड केलेलं आहे. पण आता प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये आपल्याला डिव्हिजन कोणत्या 2 मेथड्सने करायला सांगितलेलं आहे, तर सिंथेटिक डिव्हिजन मेथड नवीन आता इथे आपल्याला शिकायला मिळणार आहे. सिंथेटिक डिव्हिजन मेथड अँड ऑल्सो बाय लिनियर डिव्हिजन मेथड. राईट द कोशंट अँड रिमाइंडर. आपल्याला या 2 मेथड्सने पॉलिनॉमियल्सला डिवाइड करायचं आहे आणि डिवाइड करून झाल्यानंतर कोशंट आणि रिमाइंडर राईट करायचं आहे. हे पहा मुलांनो, या दोन्ही डिव्हिजन मेथड्स खूपच इझी आहेत. याआधी प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये आपण पॉलिनॉमियल्सला जेव्हा डिवाइड केलं तेव्हा डिवाइड करण्यासाठी जी मेथड यूज केली होती त्या मेथडला काय म्हणतात, लॉंग डिव्हिजन मेथड. आणि आता आपण ह्या 2 वेगळ्या डिव्हिजन मेथड समजून घेणार आहोत. अजिबात कन्फ्यूज होऊ नका. एक्झाम मध्ये तुम्हाला कोणत्याही मेथडने डिवाइड करायला सांगितलं तरी ते तुम्हाला व्यवस्थित डिवाइड करता येणार आहे, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात, सगळ्या मेथड्स अगदी व्यवस्थित समजून घेऊयात. खूप इझी आहेत. हे पहा, हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे ना, फर्स्ट सब क्वेश्चन, त्याला आधी आपण काय करूयात, लॉंग डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करूयात, म्हणजे ती मेथड सुद्धा तुम्हाला लक्षात राहील आणि मग सिंथेटिक डिव्हिजन मेथड समजून घेऊयात. हे पहा इथे हा काय आहे, हा आहे डिव्हिडंड आणि m-5 आहे आपला डिवायझर. कशा पद्धतीने आपण यांची मांडणी करत होतो, तर असं ड्रॉ करून आतमध्ये डिव्हिडंड राईट करतो आणि इकडे डिवायझर. एक्सप्लेनेशनच्या पार्ट मध्ये आपला हा जो डिवायझर आहे त्याला असं उभ्या पद्धतीने आपण आधी राईट करून घेतो. आता काय पाहायचं असतं आपल्याला, तर डिवायझरची जी फर्स्ट टर्म आहे काय आहे, m. मग या m ला कशाने मल्टिप्लाय केलं, या m ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 2m² मिळेल, हे पाहायचं असतं. बरोबर. सो चला एक्सप्लेनेशन पार्ट मध्ये आपण राईट करून घेऊयात. m ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 2m² मिळेल. आता पहा इथे आपल्याला काय हवंय, 2m². कोएफिशियंट काय पाहिजे, 2 पाहिजे, हो ना. मग इथे m चा कोएफिशियंट काय आहे, काहीच नाही म्हणजे 1. आणि याची पॉवर काय आहे, पॉवर सुद्धा 1च येणार, कारण काहीच पॉवर इथे दिलेली नाहीये. सो 1 कोएफिशियंट आणि पॉवर 1. आता पहा या 1 ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 2 कोएफिशियंट मिळेल, तर ऑफकोर्स 2 ने मल्टिप्लाय केल्यावर, हो की नाही. सो इथे 2 येणार. आता आपल्याला m² हवाय, m ची पॉवर काय हवी आहे, 2 हवी आहे. बरोबर. इथे आपल्याकडे ऑलरेडी 1 आहे. मग अजून किती m पाहिजे आपल्याला, अजून 1 m पाहिजे. मग 2m ने आपण जर 1m ला मल्टिप्लाय केलं की आपल्याला 2m² मिळेल. हे पहा 1 2 2 आणि m. आता इथे पहा या m ला काहीच पॉवर आपण घेतली नाही, काहीच नाही म्हणजे 1 आहे. बरोबर. सो m इंटू m किती झालं, m⁻², और m². हे पहा इथे पॉवर 1, इथे पॉवर 1. जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो तेव्हा पॉवर काय होत असतात, ऍड होत असतात, हो ना. मग m बेस ऍज इट इज आणि पॉवर 1 + 1 किती झालं, 2. सो इथे पहा 2 आली पॉवर. हे पहा मग या m ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 2m ने. 2m ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 2m² मिळणार आहे. जर आपण फर्स्ट टर्मला, डिवायझरच्या फर्स्ट टर्मला 2m ने मल्टिप्लाय केलं तर सेकंड टर्मला सुद्धा आपल्याला 2m नेच मल्टिप्लाय करावं लागणार. बरोबर. चला मग मल्टिप्लाय करूयात. इथे मायनसचं साइन आहे, इथे प्लसचं साइन आहे. मायनस इंटू प्लस काय होतं, मायनस. बरोबर. आणि 2 इंटू 5 10. सो इथे 10 राईट केला आणि हा m झालं. चला मग आता इथे कोशंट मध्ये आपल्याला काय राईट करायचंय, 2m.
आता हे पहा, ज्या मुलांना इथे आत्ता कळत नाहीये त्यांनी प्रॅक्टिस सेट 3.2 चा व्हिडिओ पाहायचा आहे. मी इथे आय बटन मध्ये सुद्धा व्हिडिओची लिंक देईल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा सगळ्या व्हिडिओची लिंक असणार आहे. तुम्ही जाऊन आधी तुमचे बेसिक्स क्लिअर करायचे. ओके, आता इथे क्वेश्चन काय आलेला आहे 2m. राईट करूयात क्वेश्चन 2m. आणि पहा 2m ने m ला मल्टिप्लाय केलं, 2m ने m ला मल्टिप्लाय केल्यावर काय आलं आपल्याला 2m स्क्वेअर. बरोबर. आता 2m ने -5 ला 2m ने -5 ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळालं आपल्याला -10m. राईट करून घेऊया तिथे. आता आपल्याला काय करायचं असतं, इथे जे साइन्स आहेत त्यांना अपोजिट साइन चेंज करायचं. सो इथे प्लस आहे की नाही, याला द्यायचं मायनस, इथे मायनस आहे त्याला करायचं प्लस. ओके, आता इथे 2m स्क्वेअर मधून 2m स्क्वेअर गेल्यानंतर काय राहणार, काहीच नाही, 0. आता इथे मायनसचं साइन आहे, इथे प्लसचं साइन आहे. मायनस प्लस काय करावं लागतं आपल्याला, सबट्रॅक्शन. हो ना. सो 10m मधून 3m सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 7m. आणि साइन येणार मोठ्या नंबरचं जे की आहे प्लस. आता हे जे मायनस आहे त्याला विसरायचं बरं का, ते नाही द्यायचं. आपण जे नवीन साइन दिलेलं आहे ते द्यायचं. सो प्लस 7m. आता हा जो 10 आहे त्याला घेऊयात खाली. ओके, आता काय पाहायचंय आपल्याला, काय हवंय आता 7m हवा आहे. मग पुन्हा एकदा आपला डिवायझर इथे अशा पद्धतीने राईट करून घ्यायचा. m ला कशाने मल्टिप्लाय केलं, m ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 7m मिळणार हे पाहायचं. आता आपल्याला पहा बरं, इथे काहीच कोएफिशियंट नाही म्हणजे 1 आहे. 1 ला आपण 7 ने मल्टिप्लाय केलं की इथे आपल्याला कोएफिशियंट 7 मिळेल. आता हे पहा, आपल्याला काय हवंय, एकच m हवा आहे जो ऑलरेडी आपल्याकडे आहे. 1m ला 7 ने आपण मल्टिप्लाय केलं की आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 7m. जर डिवायझरच्या फर्स्ट टर्मला आपण 7 ने मल्टिप्लाय केले तर सेकंड टर्मला सुद्धा आपल्याला 7 नेच मल्टिप्लाय करावं लागणार. बरोबर. चला मग मल्टिप्लाय करूयात. मायनस इंटू प्लस, 7चं साइन काय आहे प्लस, मायनस इंटू प्लस होतं मायनस. बरोबर. आणि 5 7 जार 35. चला मग इथे आता क्वोशंट मध्ये काय राईट करायचं आपल्याला 7. राईट केलं 7 इंटू m. काय आलं आपला आन्सर 7 इंटू m 7m. चला इथे राईट करूया 7m. त्यानंतर 7 इंटू -5, 7 इंटू -5 केल्यावर आपल्याला आन्सर मिळालेला आहे -35. चला आता सबट्रॅक्ट करूयात. सबट्रॅक्ट करण्याआधी आपल्याला साइन अपोजिट करून घ्यायचे असतात. इथे प्लस आहे त्याला मायनस, इथे मायनस आहे त्याला प्लस. 7m मधून 7m सबट्रॅक्ट करा 0. आता पहा इथे प्लस साइन, इथे प्लस साइन म्हणजे आपल्याला काय करायचंय ऍड करायचंय. सो 10 प्लस 35 काय होतं 45. आता इथे पहा आणखीन याला आपण पुढे सॉल्व्ह करू शकतो का, नाही. बरोबर. कारण इथे आपला जो डिवायझर आहे त्याची डिग्री काय आहे, डिवायझरची डिग्री आहे 1. डिग्री म्हणजे काय माहितीये ना, हायेस्ट पॉवर. सो इथे हायेस्ट पॉवर आहे 1. आणि 45 ची डिग्री काय आहे, 45 लाच आपण 45x⁻0 असं राईट करू शकतो. बरोबर. सो याची डिग्री आहे 0, इथे डिग्री आहे 1. जर डिवायझरची डिग्री मोठी आहे रिमाइंडर पेक्षा तर त्याला आपण आणखीन पुढे डिवाइड नाही करू शकत. सो 45 इथे आपला झाला रिमाइंडर आणि क्वोशंट आहे 2m प्लस 7. ओके, झालं. ही आहे लॉंग डिव्हिजन मेथड. आता आपण समजून घेऊयात सिंथेटिक डिव्हिजन मेथड. ही डिव्हिजन मेथड माझी फेवरेट डिव्हिजन मेथड आहे कारण ही खूप इझी आहे. काय करायचं असतं यामध्ये माहितीये का मुलांनो, जो डिव्हिडंड दिलेला आहे ना त्याला इंडेक्स फॉर्म मध्ये राईट करायचं. इंडेक्स फॉर्म म्हणजे काय, तर जो पॉलिनॉमियल आहे त्या पॉलिनॉमियलच्या प्रत्येक टर्मला त्याच्या पॉवर नुसार डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचं. आता इथे पहा, इथे m हे व्हेरिएबल आहे, त्याची फर्स्ट टर्म मध्ये पॉवर आहे 2, सेकंड टर्म मध्ये आहे पॉवर 1, थर्ड टर्म मध्ये पॉवर आहे 0. 10 लाच आपण 10m⁻0 राईट करू शकतो की नाही. म्हणजे ऑलरेडी हा इंडेक्स फॉर्म मध्येच राईट केलेला फॉर्म आहे पॉलिनॉमियलचा. चला तर मग इथे राईट करून घेऊयात आपला डिव्हिडंड त्याच्या इंडेक्स फॉर्म मध्ये. पहा इथे पॉवर 2, इथे पॉवर 1, इथे पॉवर 0. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय, तर हा जो डिव्हिडंड आहे ना त्याचा कोइफिशियंट फॉर्म राईट करायचा. आधी काय करायचं, इंडेक्स फॉर्म राईट करायचा आणि त्यानंतर त्यांचा कोइफिशियंट फॉर्म राईट करायचा. सो कोइफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड काय आहे, कोइफिशियंट फॉर्म तर 2. बरोबर. सेकंड टर्म मध्ये कोइफिशियंट काय आहे 3 का, नाही -3.
थर्ड टर्म मध्ये 10. ओके, हा झाला आपल्या डिव्हिडंडचा कोएफिशियंट फॉर्म. आता आपला डिवायझर काय आहे? डिवायझर आहे m-5. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड डिव्हिजन करण्यासाठी कधी यूज करू शकतो? जेव्हा दिलेल्या डिवायझरची डिग्री ही 1 असेल तेव्हा आणि तेव्हाच आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड डिव्हिजन करण्यासाठी यूज करू शकतो. डिग्री म्हणजे काय? दिलेल्या पॉलिनॉमियलची हायेस्ट पॉवर. मग आता इथे आपला डिवायझर काय आहे? m-5. मग याची हायेस्ट पॉवर काय आहे? हे पहा, m ची पॉवर 1, 5 लाच आपण 5m⁻0 राईट करू शकतो. म्हणजे इथे पॉवर झाली 0. म्हणजे हायेस्ट पॉवर, सगळ्यात मोठी पॉवर काय आहे? मग इथे 1 आहे. हायेस्ट पॉवर 1 म्हणजेच या पॉलिनॉमियलची डिग्री काय झाली? 1 झाली. आलं लक्षात? जेव्हा आपला डिवायझर या फॉर्म मध्ये असेल तेव्हा आणि तेव्हाच आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड यूज करू शकतो. डिग्री 1 पेक्षा मोठी चालणार नाही. जर डिग्री 2, 3, 4, 5 अँड सो ऑन असेल तर आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड डिव्हिजन करण्यासाठी यूज करू शकणार नाही. आपल्याला डिवायझरचा हाच फॉर्म पाहिजे. एमच्या जागी कोणतंही व्हेरिएबल असलं तरी पण इट्स ओके. मायनसच्या ऐवजी प्लस असलं ओके, काही हरकत नाही. 5च्या जागी कोणताही नंबर असला तरी सुद्धा आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड यूज करू शकतो. लक्षात काय ठेवायचं आहे? फक्त आपल्याला डिग्री ही 1 हवी आहे. हायेस्ट पॉवर 1 पेक्षा जास्त असेल तर आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड डिव्हिजन करण्यासाठी यूज करू शकत नाही. ओके, इतकी गोष्ट कळाली. आता जर तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये तसा काही प्रश्न येणारच नाही. तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन हवी आहे म्हणून मी इथे तुम्हाला दिली. क्लिअर? डिवायझर आपला याच फॉर्म मध्ये असला पाहिजे तरच आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड यूज करू शकतो. हाच फॉर्म म्हणजे डिग्री 1 हवी आहे. 1 पेक्षा जास्त डिग्री चालणार नाही सिंथेटिक डिव्हिजन मेथड करण्यासाठी. ओके, आता आपला हा डिवायझर आहे m-5. यामध्ये सेकंड टर्म काय आहे? -5. याला अशा प्रकारे आपल्याला स्क्वेअर करून घ्यायचं आणि नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं? हा जो -5 आहे ना त्याचा अपोजिट राईट करायचं. काय करायचंय? इथे जर +5 असतं तर त्याचा अपोजिट -5 झालं असतं. आता इथे -5 आहे, मग त्याचा अपोजिट नंबर काय झाला? अपोजिट झाला +5. ओके, इथपर्यंत कळलं? चला पुन्हा एकदा रिवाइज करूया. सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये आपल्याला काय करायचंय? जो डिव्हिडंड दिलेला आहे त्याचा सगळ्यात आधी इंडेक्स फॉर्म राईट करायचा, मग त्याचा कोएफिशियंट फॉर्म राईट करायचा आणि मग जो डिवायझर दिलेला आहे त्या डिवायझर मध्ये जी सेकंड टर्म आहे आपली काय आहे? आता इथे -5 आहे की नाही? -5च्या जागी कोणतंही असला तरी पण इट्स ओके. इथे आपल्याला -5 आहे, मग -5चा अपोजिट नंबर आपल्याला राईट करायचा आहे. -5चा अपोजिट काय आहे? 5 आहे. मग आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचंय? इथपर्यंत कळालं. आता आपल्याला अशी एक लाईन मारायची आहे आणि इकडे आडवी एक लाईन मारायची आहे आणि हा जो आपला 5 आहे ना त्याला राईट करायचंय इथे. ओके, या ठिकाणी राईट करायचंय आणि हा जो आपण आपला हा जो डिव्हिडंड आहे त्याचा कोएफिशियंट फॉर्म राईट केलाय ना त्याला इथे राईट करायचंय. 2 थोडा अंतर ठेवून इथे -3, थोडा अंतर ठेवून इथे 10. जो सगळ्यात पहिला कोएफिशियंट आहे ना त्याला ऍज इट इज खाली घ्यायचंय. ऍज इट इज त्याला खाली घ्यायचं. घेतलं? आता हा 5 आणि हा 2 यांना मल्टिप्लाय करायचं. 5 2s are 10. 10 आलं? 10 राईट करायचं इथे. इथे राईट केल्यानंतर ना या दोघांना -3 आणि 10 यांना ऍड करायचंय आपल्याला. कळालं? सगळ्यात आधी जो फर्स्ट कोएफिशियंट आहे त्याला ऍज इट इज खाली घ्यायचं, मग हा 5 आणि हा 2 यांना मल्टिप्लाय करायचं. जे प्रोडक्ट येईल ते इथे वरती राईट करायचंय आणि मग सेकंड कोएफिशियंट -3 आणि हा 10 यांना ऍड करायचं. आता पहा इथे मायनसचं साइन आहे, याचा प्लसचं साइन आहे. मायनस प्लस असलं की आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असतं. ओके नाही? सो 10 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 7 रिमेनिंग राहतात. ओके, आणि साइन कोणाचं द्यायचं? मोठ्या नंबरचं. मोठा नंबर आहे 10, त्याचं साइन काय आहे? प्लस. सो इथे येणार +7. प्लस साइन नाही दिलं तरी चालतं. आता पुन्हा तेच रिपीट करायचं. हा 5 आणि हा 7 यांना मल्टिप्लाय करायचं.
5 7 जार 35 आणि 35 राईट करायचं इथे वरती. आता काय करायचं, 10 आणि 35 यांना ऍड करायचं. 10 प्लस 35 झाले 45. कळालं इथपर्यंत? खूप इझी आहे. आपण असे अजून 2-3 एक्झाम्पल सॉल्व्ह केले की तुम्हाला ही डिव्हिजन मेथड, सिंथेटिक डिव्हिजन मेथड अगदी व्यवस्थित डोक्यामध्ये फिट बसणार आहे. 10 प्लस 35 45 झाले. आता हा जो 45 लास्ट आपला आलेला आहे ना, त्याला करून घ्यायचा असा पुन्हा स्क्वेअर. हा 45 काय आहे, याला स्क्वेअर का केला, कारण हा आहे आपला रिमाइंडर. काय आहे आपला रिमाइंडर. त्याला इथे राईट करून घेऊयात. रिमाइंडर आपला आलेला आहे 45 आणि रिमेनिंग जे काही आहे 2 आणि 7 हे काय झाले, हे कोइफिशियंट झाले. सो जो आपला कोशंट आहे त्याचा कोइफिशियंट आहेत. हे कोइफिशियंट फॉर्म ऑफ कोशंट काय आहे 2 and 7. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपला हा जो कोइफिशियंट फॉर्म आहे कोशंटचा, त्याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये चेंज करायचंय. कसं करतो, प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये आपण अभ्यासलेला आहे कोइफिशियंट फॉर्मला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं चेंज करायचं. काय करतो आपण, जे कोइफिशियंट आहेत किती आहेत 2 आहेत, मग यामधून 1 मायनस करायचा. काय आलं आन्सर 1. सो 1 आहे आपल्या कोशंटची डिग्री. जर इथे 4 कोइफिशियंट असते तर काय केलं असतं, 4 मधून 1 सबट्रॅक्ट केलं असतं, रिमेनिंग 3. सो 3 झाली डिग्री. जर 5 असते कोइफिशियंट तर 1 सबट्रॅक्ट केलं असतं, रिमेनिंग 4. 4 झाली डिग्री. क्लिअर. आता इथे 2 आहेत कोइफिशियंट, मग यामधून 1 सबट्रॅक्ट केल्यावर 1 रिमेनिंग, सो 1 झाली डिग्री. चला नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात. सो कोइफिशियंट इज इक्वल टू, डिग्री आलेली आहे आपली 1 आणि व्हेरिएबल काय आहे क्वेश्चन मध्ये m आहे. सो इथे राईट करूयात व्हेरिएबल आपलं m आणि हा काय आहे कोइफिशियंट फर्स्ट टर्मचा. राईट करूयात इथे 2. त्यानंतर काय करतो आपण, इथे डिग्री 0 व्हेरिएबल m आणि इथे काय येणार मग कोइफिशियंट 7. इथे प्लस काय झालं आपला आन्सर मग 2m raised to 1 प्लस 7m raised to 0. आता एक पहा, इथे पॉवर 1 नाही राईट केली तरी चालतं की नाही, आपण रिमूव्ह करून टाकूयात. इथे काहीच पॉवर नाही म्हणजे 1च आहे. m raised to 0 नाही राईट केलं तरी चालतं, नुसतं 7 राईट केलं तरी सुद्धा सफिशियंट आहे, हो की नाही. 7 म्हणजे 7m raised to 0 असतं. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. कोशंट आपला आलेला आहे 2m प्लस 7 आणि रिमाइंडर आपला आलेला आहे 45. याआधी आपण लॉंग डिव्हिजन मेथड केलं होतं. हे पहा, लॉंग डिव्हिजन मेथडने रिमाइंडर 45 आणि कोशंट 2m प्लस 7 सेम आन्सर आलं. रिमाइंडर 45, कोशंट 2m प्लस 7. पाहिलात कोणती मेथड आता तुम्हाला इझी वाटते सांगा बरं मला. हा या मेथडमध्ये, सिंथेटिक डिव्हिजन मेथडमध्ये अजून थोडीशी प्रॅक्टिस हवी आहे. अजून 1-2 आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले की तुम्हाला ही मेथड खूप इझी वाटेल. माझ्याप्रमाणे मला सुद्धा सिंथेटिक डिव्हिजन मेथड खूप इझी वाटते, कारण कॅल्क्युलेशन्स थोडेसे कमी असतात, हो ना. चला आता आपण काय करूयात, लगेचच लिनियर डिव्हिजन मेथड नको पाहूयात, नाहीतर कन्फ्यूज व्हाल तुम्ही. आधी सिंथेटिक डिव्हिजन मेथडचेच 1-2 एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करूयात आणि मग सेम क्वेश्चन्सला आपण लिनियर डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करूयात. चला मग आता जो आपला सेकंड सब क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करूयात सिंथेटिक डिव्हिजन मेथडने. सो इथे आपला डिव्हिडंट आहे हा, याला आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये राईट करायचंय. पहा बरं इंडेक्स फॉर्म मध्ये आहे का. इथे पॉवर 4, इथे 3, इथे 2, इथे 1, इथे 0. येस, ऑलरेडी आपल्याला इथे हा इंडेक्स फॉर्मच दिलेला आहे डिव्हिडंटचा. राईट करून घेऊयात. आणि आता इंडेक्स फॉर्म मध्ये राईट केल्यानंतर काय करतो आपण, कोएफिशियंट फॉर्म मध्ये राईट करतो. चला राईट करूयात मग. कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंट. कोएफिशियंट फॉर्म म्हणजे काय, तर प्रत्येक टर्म मधले आपल्याला काय करायचं, आता कोएफिशियंट राईट करायचं. सो इथे फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट काय आहे, काहीच नाही म्हणजे 1. सेकंड टर्म मध्ये 2, थर्ड टर्म मध्ये 3, फोर्थ टर्म मध्ये 4 आणि फिफ्थ टर्म मध्ये 5. सो हा झाला कोएफिशियंट फॉर्म ऑफ दिस पॉलिनॉमियल.
नेक्स्ट स्टेप मध्ये काय करतो आपण, तर जो आपला डिवायझर आहे त्याला राईट करून घेतो आणि जी डिवायझरची सेकंड टर्म आहे त्याला अशा प्रकारे बॉक्स करतो. आणि इथे हा नंबर पॉझिटिव्ह आहे त्याचा अपोजिट नंबर राईट करतो, म्हणजे नेगेटिव्ह. +2 आहे त्याला -2 मध्ये राईट करायचं. सो अपोजिट ऑफ +2 इज इक्वल टू -2. इतकं करून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, मग व्हर्टिकल आणि अपोजिट अशा प्रकारे लाईन्स ड्रॉ करायच्या. इथे हा -2 राईट करायचा आणि आतमध्ये इथे काय, तर आपला जो डिव्हिडंट आहे त्याचा कोएफिशियंट फॉर्म. चला राईट करून घेऊयात. 1 इथे 2 थोडं थोडं अंतर ठेवून राईट करायचंय. 3, 4 and 5. फर्स्ट टर्मचा जो कोएफिशियंट आहे तो ऍज इट इज आपल्याला खाली घ्यायचा. घेतला. आता -2 आणि 1 यांना मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय करताना साइन्स पहा, इथे मायनस आहे आणि 1चं साइन आहे प्लस. तर आधी सायन्सला मल्टिप्लाय करायचं. मायनस इंटू प्लस, मायनस इंटू प्लस होत असतं मायनस, बरोबर. आणि 2 इंटू 1 2. आता या दोघांना ऍड करायचं. इथे आहे प्लसचं साइन, इथे आहे मायनसचं साइन. प्लस मायनस आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असतं. सो 2 मधून 2 गेला 0. ओके. आता -2 इंटू 0 करायचंय. -2 इंटू 0 येतं आन्सर 0. यांना आता ऍड करायचं. 3 + 0, 3 + 0 3. पुन्हा -2 इंटू 3. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, सायन्सला मल्टिप्लाय करायचंय. सो मायनस इंटू प्लस मायनस. आता 2 इंटू 3 6 -6. आता यांना ऍड करायचं. इथे प्लसचं साइन, इथे मायनसचं साइन. प्लस मायनस काय होतं, सबट्रॅक्शन करायचं असतं आपल्याला नंबरचं आणि साइन द्यायचं असतं मोठ्या नंबरचं. सो 6 मधून 4 गेला, रिमेनिंग 2 आणि साइन येणार मोठ्या नंबरचं जे की आहे मायनस. सो -2. आता पुन्हा या दोघांना मल्टिप्लाय करायचंय. सगळ्यात आधी येस व्हेरी गुड, सायन्सला मल्टिप्लाय करायचं. सो मायनस इंटू मायनस होतं प्लस, मायनस इंटू मायनस प्लस आणि 2 इंटू 2 4. आता यांना ऍड करायचं. +5 + 4, 5 + 4 9. आता हा जो लास्ट आपल्याला आलेला आहे ना 9, याला करायचा अशा प्रकारे स्क्वेअर. हा काय झाला आपला रिमाइंडर. राईट करून घ्या. रिमाइंडर 9. आणि हे जे बाकीचे आहेत 1 0 3 -2 हे काय आहेत, हे आहेत कोशंटचे कोएफिशियंट्स. सो राईट करूयात. कोएफिशियंट फॉर्म ऑफ कोशंट 1 0 3 -2. आता आपला हा जो कोएफिशियंट फॉर्म आलेला आहे कोशंटचा त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये चेंज करायचा आहे. किती आहेत कोएफिशियंट सांगा बरं मला. 1 2 3 and 4. 4 कोएफिशियंट आहेत. मग 4 मधून 1 सबट्रॅक्ट करायचा, रिमेनिंग 3. सो 3 होणार आहे आपल्या कोशंटची डिग्री. लेट्स राईट हिअर. कोशंट इज इक्वल टू डिग्री काय 3. व्हेरिएबल कोणतं यूज करणार, क्वेश्चन मध्ये आहे x. सो डिग्री 3 व्हेरिएबल x. जेव्हा आपण स्टँडर्ड फॉर्म राईट करतो तेव्हा पॉवर नुसार दिलेल्या पॉलिनॉमियलला काय करत असतो, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करतो. आता इथे आपल्याला कळलेलं आहे की डिग्री 3 आहे. डिग्री 3 म्हणजे हायेस्ट पॉवर 3 आहे. म्हणून आपण इथे हायेस्ट पॉवर 3 राईट करून घेतलं. 3 नंतर ना काय येते पॉवर 2, बरोबर. त्यानंतर ना पॉवर 1, त्यानंतर ना पॉवर 0. ओके. आता हे सगळे जे कोएफिशियंट्स आहेत ते इथे राईट करून घेऊयात. सो फर्स्ट आहे 1, त्यानंतर ना इथे 0, मग 3, मग -2. ओके. झाला आपला कोशंट. पण थांबा, इथेच आपला आन्सर कंप्लीट झालेलं नाहीये. आपण याच कोशंटला आणखीन वेगळ्या पद्धतीने पण राईट करू शकतो. कसं, तर हे पहा, इथे 1x³ आहे. यालाच आपण x³ असं नुसतं राईट करू शकतो. हा 1 कोएफिशियंट नाही राईट केला तरीही चालतो, हो की नाही. सो 1x³ लाच आपण x³ असं राईट करूयात. इथे काहीच कोएफिशियंट नाही म्हणजे 1 आहेच आहे.
त्यानंतर ना इथे पहा 0x⁻² और 0x² असं दिलेलं आहे. कोइफिशियंट इथे 0 आहे, पॉवर आहे 2. मग इथे आपण 0 कोइफिशियंट असणारी ही जी टर्म आहे ती नाही राईट केली तरीही चालते, हो ना. मग आता नेक्स्ट 3x राईट करूयात. पॉवर 1 नाही राईट केलं तरी पण चालतं. इथे काहीच पॉवर नाही म्हणजे 1 आहे असं आपण म्हणतो, हो की नाही. सो 3x मायनस आता हे पहा 2x⁻0. x⁻0 म्हणजेच काय आहे 1 आहे, बरोबर. सो -2 × 1 काय येतं आन्सर -2. सो -2x⁻0 च्या ऐवजी आपण नुसतं 2 राईट केलं तरीही चालतं. नुसता -2 म्हणजेच -2x⁻0 असतो, हो की नाही. सो हा झाला आपला फायनल कोइफिशियंट. ज्या मुलांना इन डिटेल समजून घ्यायचं आहे की कोशंट फॉर्मला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कशा पद्धतीने राईट केलं जातं, त्यांनी प्लीज प्रॅक्टिस सेट 3.1 चा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण सगळ्या लिंक्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तिथे तुमचे सगळे बेसिक्स क्लिअर होणार आहेत आणि कोणत्याही गोष्टीमध्ये मग तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही. सगळे टॉपिक्स तुमचे क्लिअर होऊन जातील. खूप इझी टॉपिक आहे हा आणि सिंथेटिक डिव्हिजन मेथड तर खूपच इझी आहे. लॉंग डिव्हिजन मेथड पेक्षाही सिंथेटिक डिव्हिजन मेथड खूप इझी आहे. सो या क्वेश्चन मध्ये रिमाइंडर आलेला आहे 9 आणि कोशंट आलेला आहे 3x + 3x - 2. क्लिअर. चला आता आपण काय करूयात, थर्ड सब क्वेश्चन सुद्धा सिंथेटिक डिव्हिजन मेथडने आधी समजून घेऊयात आणि मग हे तीनही क्वेश्चन्स लिनियर डिव्हिजन मेथडने कसे सॉल्व्ह केले जातात ते समजून घेऊयात. आता इथे आपण कंटिन्युएशन फॉर्म मध्ये सिंथेटिक डिव्हिजन मेथडचे 3 एक्झाम्पल्स केले. त्यामुळे काय होणार आहे, सिंथेटिक डिव्हिजन मेथड तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिट बसणार आहे की काय काय करायचं असतं आपल्याला. सगळ्यात आधी सांगा बरं मला, सगळ्यात आधी सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये आपण काय करतो, दिलेल्या डिव्हिडंटला, येस व्हेरी गुड, दिलेल्या डिव्हिडंटला आपण इंडेक्स फॉर्म मध्ये राईट करतो, मग त्याचा कोइफिशियंट फॉर्म राईट करतो, मग डिवायझर घेतो, डिवायझरचा जी सेकंड टर्म असते त्याला स्क्वेअर करतो, मग व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन्स मध्ये सगळे कोइफिशियंट व्यवस्थित राईट करतो. आठवलं ना. येस व्हेरी गुड. सिंथेटिक डिव्हिजन मेथड खूप इझी आहे. कमीत कमी कॅल्क्युलेशन्स मध्ये ते आपले सॉल्व्ह करून होतात. हे पहा आता इथे आपला डिव्हिडंट काय आहे y³ - 216. या आधीच्या दोन्ही सब क्वेश्चन्स मध्ये आपल्याला डिव्हिडंटचा इंडेक्स फॉर्मच दिलेला होता, बरोबर. पण आता इथे तसं नाहीये, इथे इंडेक्स फॉर्म नाही दिलेला. इथे पॉवर आहे इथे 3 आणि इथे आहे 0. मधल्या 2 पॉवर मिसिंग आहेत 2 आणि 1. मग ती इथे आपल्याला राईट करावी लागणार आहे. चला राईट करून घेऊयात. सो y³ पॉवर 3, त्यानंतर आपल्याला पॉवर 2 हवी आहे, पॉवर 1 हवी आहे आणि मग पॉवर 0, बरोबर. सो पॉवर 0 म्हणजेच -216 आहे, हो ना. आता इथे आणि इथे काय राईट करणार, पॉवर 2 आणि पॉवर 1 मिसिंग आहे, बरोबर. मग त्यांचं कोइफिशियंट काय राईट करणार 0. सो इथे 0, इथे 0 आणि इथे कोइफिशियंट काय आहे, काहीच नाही म्हणजे ऑलरेडी 1 आहे, हो ना. चला मग आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण डिव्हिडंटचा कोइफिशियंट फॉर्म राईट करून घेऊयात. सो इथे कोइफिशियंट 1, मग 0, मग पुन्हा 0 आणि त्यानंतर -216. नेक्स्ट स्टेप मध्ये डिवायझर राईट करून घ्यायचे आपल्याला. डिवायझरची सेकंड टर्म आहे -6, त्याला स्क्वेअर करायचं आहे आणि त्याचा अपोजिट राईट करायचा आहे. सो अपोजिट ऑफ -6 = 6. व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन्स ड्रॉ करायच्यात. इथे 6 राईट करायचा आणि आतमध्ये इथे जो डिव्हिडंट आहे दिलेला त्याचा कोइफिशियंट फॉर्म व्यवस्थित राईट करून घ्यायचा आहे. सो 1 थोडे अंतर ठेवून इथे 0, मग पुन्हा इकडे 0, -216. ओके. आता फर्स्ट जो कोइफिशियंट आहे त्याला ॲज इट इज खाली राईट करून घ्यायचा. 6 आणि याला मल्टिप्लाय करायचं. 6 × 1 6, जे आन्सर आलं ते इथे आतमध्ये राईट करायचं. या दोघांना ऍड करायचं. 0 + 6 किती 6. पुन्हा यांना मल्टिप्लाय करायचं. 6 × 6 36, ते इथे वरती राईट करायचं.
यांना पुन्हा ऍड करायचं. 0 + 36 आलं आन्सर 36. आता यांना परत मल्टिप्लाय करायचंय. 36 × 6 काय येतं आन्सर 216. यांना ऍड करायचंय. इथे मायनसचं साईन, इथे प्लसचं साईन, म्हणजे 216 मधून 216 सबट्रॅक्ट करायचंय. सो आन्सर येणार इथे 0. लास्ट जे आन्सर आलेलं आहे आपलं तो आहे आपला रिमाइंडर. राईट करून घेऊयात आपण. रिमाइंडर इज इक्वल टू 0. आणि 1, 6, 36 हे काय आहेत? कोशंटचे कोइफिशियंट्स. सो राईट करूयात. कोइफिशियंट फॉर्म ऑफ कोशंट 1, 6, 36. आता कोशंटच्या कोइफिशियंट फॉर्मला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला चेंज करायचंय. मग किती आहेत कोइफिशियंट्स? 3 आहेत. त्यामधून 1 सबट्रॅक्ट करा. रिमेनिंग 2. सो 2 होणार डिग्री कोशंटची. राईट करून घेऊयात इथे 2. व्हेरिएबल काय यूज करणार? काय आहे इथे क्वेश्चन मध्ये? 2y आहे. सो व्हेरिएबल y. इथे पॉवर 2, इकडे पॉवर 1, इकडे पॉवर 0. ओके. आता हे कोएफिशियंट्स राईट करून घेऊयात. इकडे येणार 1, मग 6, मग 36. ओके. फायनल कोशंट राईट करूयात इथे. हा 1 नाही राईट केला तरी चालतो. सो 1y² और 1y² ला राईट करूयात y² ओनली, प्लस 6y⁻1 पॉवर 1 आहे, नाही राईट केली तरी चालते. सो 6y प्लस y⁻0 नाही राईट केलं तरी पण चालतं. सो इथे येणार 36. हा झाला आपला या क्वेश्चनचा कोशंट आणि 0 आहे रिमाइंडर. इझी आहे की नाही सिंथेटिक डिव्हिजन मेथड? आय होप आता तुम्हाला लॉंग डिव्हिजन मेथड म्हणजे काय आणि सिंथेटिक डिव्हिजन मेथड कशी यूज केली जाते ते अगदी व्यवस्थित समजलं असेल. व्हिडिओमध्ये आता इथेच थांबूयात आणि व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण हे 3ही क्वेश्चन्स लिनियर डिव्हिजन मेथडने कसे सॉल्व्ह करतात ते समजून घेऊयात.